नमस्कार, मी सुवर्णा। दुपारचे 2 वाजलेत। काही महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिनमध्ये आपण बघूयात। राज्यातील पीएफआय प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढली आहे। पीएफआयच्या आणखी एका सदस्याला एटीएसने जळगावमधून ताब्यात घेतलं। ताब्यात घेतलेल्या पीएफआय सदस्याला न्यायालयात हजर करण्यात आलं। याआधीही बऱ्याच जणांना पीएफआय प्रकरणी अटक करण्यात आली आहे। त्या सदस्यांच्या तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या। राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी मस्जिद उभारण्याचा प्लॅन असल्याचं मागच्या सुनावणीत समोर आलं होतं। आता जळगावमधील पीएफआय सदस्याच्या तपासात काय माहिती समोर येणार हे बघावं लागणार आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी सविस्तर बोलूया। लक्ष्मण, काय सांगाल? पीएफआय प्रकरणी कारवाई अजून सुद्धा सुरू आहेत, ताब्यात घेण्यात आलं, कोर्टात हजर करण्यात आलं, काय अपडेट? सुवर्णा, आपल्याला जी माहिती मिळाली आज, यातला एक जो आरोपी आहे तो पुन्हा एकदा अटक करण्यात आलेला आहे आणि या आरोपीला अटक केल्यानंतर एक धक्कादायक माहिती जी आहे ती या 6व्या आरोपीकडून समोर आलेली आहे। ती म्हणजे हा आरोपी टेक्निकल बाबींमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आणि हा सगळा प्लॅन करत होता। या सगळ्या आरोपींकडे असलेले जे पुरावे आहे, टेक्निकल बाबी ज्या आहेत त्या नष्ट करण्याचं काम त्याच्याकडनं केलं जात होतं। त्याच्याकडे काही व्हिडिओ जे बनवले गेले होते, काही ऑडिओ कॉल जे होते त्यांच्यातले संभाषणाचे, हे सगळे नष्ट करण्यासाठी म्हणून हा 6वा आरोपी जो आहे तो यापूर्वी अटक करण्यात आलेल्या 5 आरोपींना मदत करत होता आणि काही त्यांनी रेखी सुद्धा वेगवेगळ्या भागाची केलेली होती। काही प्लॅन जे आहे ते त्यांनी त्यांच्या हार्ड डिस्कमध्ये आणि इतर मोबाईलमध्ये जमा केलेले होते। मात्र पोलिसांची कारवाई होईल त्यापूर्वीच हे सगळे पुरावे जे आहेत ते नष्ट करण्यात आले होते आणि हेच पुरावे नष्ट करणारा हा 6वा आरोपी ज्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडनं आता नेमकं पुढच्या तपासामध्ये काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र पीएफआय जे आरोपी जे पकडण्यात आले होते त्यांच्याशी संबंधित जे कार्यकर्ते होते, राम मंदिर पाडून त्या ठिकाणी पुन्हा एकदा बाबरीची निर्मिती करणे हा त्यांचा प्लॅन होता। मात्र त्याच्याही पलीकडे जाऊन आणखी काही विध्वंस माजवण्याचा प्लॅन त्यांचा होता का, त्या अंगाने सगळा तपास सुरू आहे। मात्र आता जो आरोपी न्यायालयात आज हजर करण्यात आला होता त्या आरोपीकडनं देखील धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। या आरोपींनी अनेक पुरावे जे आहेत ते नष्ट केलेले आहे। व्हिडिओज होते, काही हार्डिस्कमध्ये काही ऑडिओ होते, संभाषण होते, काही रेकी होत्या, या सगळ्या त्यांनी नष्ट केल्याची माहिती समोर आलेली आहे। सुवर्णा, बरं, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल लक्ष्मण। एक महत्त्वाची बातमी आहे। दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र आले होते। याकडे राजकारण म्हणून बघण्याचं कारण नाही। राजकारणात काहीही अशक्य नसतं, राजकारणात केव्हाही काही होऊ शकतं, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे। बाळासाहेबांची शिवसेना, भाजप आणि मनसेच्या महायुतीचे संकेत देण्यात आलेत। त्याआधी एक महत्त्वाची बातमी येते। चंद्रशेखर बावनकुळेंनी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे। याविषयीची ब्रेकिंग न्यूज आपण सुरुवातीला बघूया। अकोल्यातून रणजित सिंह पाटलांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। 2023 मध्ये शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुका होत आहेत, त्यासाठी भाजपनं मराठवाड्यातून आपला उमेदवार जाहीर केलाय। मराठवाडा शिक्षण मतदारसंघातून किरण पाटील यांना संधी देण्यात आली आहे। याआधीच अकोल्यातून भाजपचे रणजित सिंह पाटील यांना उमेदवारी दिली गेलेली होती। ही एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत पोहोचतेय। 2023 ला शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत, त्यासाठी भाजपनं मराठवाड्यातून आपला उमेदवारी जाहीर केलेली आहे। मराठवाड्यातून आपली उमेदवारी जाहीर करताना मराठवाडा शिक्षण मतदारसंघातून किरण पाटील यांना संधी देण्यात आली आहे। याआधीच अकोल्यातून भाजपचे रणजित सिंह पाटील यांना उमेदवारी दिली गेलेली आहे। भाजपकडून किरण पाटलांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। महत्त्वाची ही बातमी आहे। शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होत आहेत, त्यात 2023 मधल्या या निवडणुकांकरता किरण पाटलांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। रणजित सिंह पाटील यांची आधीच उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकडे आणि या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये मराठवाडा शिक्षण मतदारसंघामधून किरण पाटील यांना संधी देण्यात आली आहे। अकोल्यातून भाजपचे रणजित सिंह पाटील यांना उमेदवारी दिली गेली होती। वेगवेगळ्या चर्चा होतात, त्याच्यावरून बातम्या तयार होतात आणि त्या बातम्यांवर प्रतिक्रिया उमटतात। या सगळ्या विषयीचीच ही पुढची बातमी आहे। दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र पाहायला मिळाले। याकडे राजकारण म्हणून बघण्याचं कारण नाही। राजकारणात खरं तर काहीही अशक्य नसतं, राजकारणात केव्हाही काही होऊ शकतं, अशी प्रतिक्रिया दिलेली आहे मंत्री गिरीश महाजन यांनी।
बाळासाहेबांची शिवसेना, भाजप आणि मनसेच्या महायुतीचे संकेत त्यांनी हे बोलून म्हणजे त्यांचं हे वक्तव्य हे याचे संकेत मानले जात आहेत। त्याचबरोबर यंदा मुंबई महापालिकेत भाजपचीच सत्ता येणार असल्याचं ते म्हणालेत। उद्धव ठाकरेंबरोबरचे मिलिंद नार्वेकर यांचे अमित शाह यांच्याशी चांगले संबंध असून मिलिंद नार्वेकर नाराज असल्याचं मोठं विधान त्यांनी केलेलं आहे। राजकारणामध्ये काही अशक्य नसतं। आम्ही एकनाथजी त्यांची सेना असेल, राज ठाकरे साहेब असतील, आम्ही तर एकाच मताचे आहोत। आमचे विचार, आमचं ध्येय एकच आहे। मला वाटतं त्यामुळे असं काही गैर आहे असं समजण्याचं कारण नाही। राजकारणामध्ये केव्हाही काही होऊ शकतं। अमित भाईंची त्यांची चांगली ओळख आहे, चांगले संबंध आहेत, त्यामुळे त्यांना विश करणं किंवा त्यांना शुभेच्छा देणं यात मला वाटतं काही गैर नाही। परंतु मिलिंद नार्वेकर त्यांच्या बाबतीत मी जे ऐकतो, माझी त्यांची काही सध्या भेट नाही आहे, पण ज्या पद्धतीने सध्या चर्चा सुरू आहेत किंवा ते ट्विट करतायत, त्यामुळे मला वाटतं ते कुठेतरी नाराज आहेत। आणि आता शिवसेनेमध्ये तर कोण राहील कोण सोडेल हे काही सांगता येत नाही, कोण शिल्लक राहील याच काही सांगता येत नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर यांनी गृहमंत्री अमित शहांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। ट्विटरवरून त्यांनी या शुभेच्छा दिल्या। मात्र यानंतर नार्वेकर ठाकरेंबरोबर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे। ठाकरेंवर नार्वेकर नाराज आहेत, त्यावर आता माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सारवासारव केली आहे। मिलिंद नार्वेकर उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कृतीत वाढलंय, त्यामुळे वाढदिवसाला अभिष्ट चिंतन करणं काही गैर नाहीये। मी सुद्धा माजी महापौर म्हणून जे आमच्या देशाचे गृहराज्यमंत्री आहेत अमित शाह, त्यांना मी सदिच्छा, शुभेच्छा, आरोग्यदायी दीर्घ आयुष्य आणि ह्या दिवाळीच्या पण शुभेच्छा देते। मनसेची रोषणाई गेली 10 वर्ष होते, त्याच्यात काही नवीन नाहीये। त्याच्यात नवीन हे आहे की आज तिघही एका व्यासपीठावर आले। आता तिघही व्यासपीठावर आल्यानंतर मी म्हणजे खरं दिवाळीत चांगलं बोलावं, पण नाईलाज आहे। मी नेहमीच म्हणते, घर फिरलं की घराचे वाशे फिरतात। इथे वाशे पहिले फिरले आणि आता घर फिरवतात, एवढंच सांगेन। अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण कथित साई रिसॉर्ट प्रकरणी सरकारनं मोठं पाऊल उचलल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे। अनिल परब यांचं साई रिसॉर्ट आणि सी कोच रिसॉर्ट पाडलं जाणार आहे, त्यासाठी महाराष्ट्र सरकारने निविदा मागवण्याकरता आज जाहिरात दिली। 14 नोव्हेंबरला याचं टेंडर काढलं जाणार असून नोव्हेंबरच्या 3ऱ्या आठवड्यात रिसॉर्ट पाडण्याचं काम सुरू होणार आहे, अशी माहिती सोमय्या यांनी दिली आहे। ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचे प्रतीक दापोली येथील ट्विन रिसॉर्ट पाडण्यासाठीची जाहिरात आज महाराष्ट्र सरकारने वर्तमानपत्रात दिली आहे। 27 ऑक्टोबर पासून कॉन्ट्रॅक्टरने टेंडर भरण्याची प्रक्रिया सुरू। 14 नोव्हेंबरला डिमोलिशन कॉन्ट्रॅक्टर ठरणार आणि नोव्हेंबरचा 3रा आठवड्यापासून अनिल परबचे ट्विन रिसॉर्ट, साई रिसॉर्ट, सी कॉन्स रिसॉर्ट पाडण्याचं काम सुरू। अनिल परब यांच्या अडचणी वाढू शकतात। त्यांची 2 रिसॉर्ट्स आहेत, त्या रिसॉर्ट्सचं पाडकाम केलं जाणार आहे। दापोलीतील साई रिसॉर्ट हे लवकरच पाडलं जाणार आहे, अशी माहिती मिळतेय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 4 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असं मोठं विधान केले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी। उद्धव ठाकरे गट आता कुठे राहिलाय? शिवसेना संपली ना? 56 वरून 6-7 वर राहिले, त्यातील काही ऑन द वे आहेत, ते कधीही आमच्याकडे येतील। 4 आमदार माझ्या संपर्कात आहेत, उद्या नावं सांगेन, असं राणे म्हणालेले आहेत। राणेंनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। मुंबई महापालिकेवरून काल फडणवीसांनी एक भाष्य केलं की येणारी दिवाळी राज्यासह मुंबईत सत्ता असेल, त्या दृष्टीने भाजपची काय तयारी चालू आहे शिवसेनेला जे उद्धव ठाकरे गट आहे त्यांना शह देण्यासाठी? गट कुठे राहिलाय? काय गट राहिलाय? संपलाय ना गट। आता शिवसेना कुठे राहिली? अहो किती 56 वरून 6-7 आहेत, ते पण आता वाटेवर आहे, ऑन द वे आहेत। एनी मोमेंट ते पण सहभागी होतील। तुमच्या पुढे संपर्कात आहेत? हो, 4 जण आहेत।
आज नाही, उद्या सांग बेटा. आज धनत्रयोदशीनिमित्त केंद्राकडून तरुणांना मोठं गिफ्ट मिळालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रोजगार मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमात 75,000 युवकांना नोकरीचं नियुक्तीपत्र देण्यात आलं. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूरमध्ये या कार्यक्रमात नियुक्तीपत्र देण्यात आलं. ही भरती मंत्रालयाकडून थेट किंवा UPSC, AC, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आदी संस्थांमार्फत केली जाणार आहे. या मेळाव्यामधून 10 लाख लोकांना रोजगार मिळवून देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. सगळ्या प्रकारची मंत्रालयं, सरकारी खात्यांमधील मनुष्यबळाच्या स्थितीचा आढावा घेण्याचे आदेश जून महिन्यात पंतप्रधानांनी दिले होते. ही प्रक्रिया पूर्ण झाली असून त्या अंतर्गत पदभरती केली जाणार आहे. $75,000 युवाओं को एक कार्यक्रम के अंतर्गत नियुक्ति पत्र दे रही है. बीते 8 वर्षों में पहले भी लाखों युवाओं को नियुक्ति पत्र दिए गए हैं, लेकिन इस बार हमने तय किया कि इकट्ठे नियुक्ति पत्र देने की परंपरा भी शुरू की जाए, ताकि डिपार्टमेंट में भी टाइम बाउंड प्रक्रियाएं पूरा करने और निर्धारित लक्ष्य को जल्द से पार करने का एक सामूहिक स्वभाव बने, सामूहिक प्रयास हो. कि NDA शासित कई राज्य और केंद्र शासित प्रदेश भी और भाजपा सरकारें भी अपने यहां इसी तरह रोजगार मेले आयोजित करने जा रहे हैं. जम्मू कश्मीर, दादरा नगर एवं नगर हवेली, दमन दीव, अंडमान निकोबार भी आने वाले कुछ ही दिनों में हजारों युवाओं को ऐसे ही कार्यक्रम करके नियुक्ति पत्र देने वाले हैं. आता नुकतीच पुढच्या 8 दिवसांमध्ये 18,000 पोलिसांच्या भरतीचा आम्ही त्या ठिकाणी जाहिरात काढतो. त्याचप्रमाणे ग्रामविकास विभागामध्ये 10,000ची भरती आम्ही करणार आहोत. वेगवेगळ्या विभागांमधली भरती ही आता आम्ही सुरू केली आहे आणि मोठ्या प्रमाणात सरकारी नोकरीमध्येही आमच्या तरुणाईला संधी देण्याचं काम हे महाराष्ट्रात आपण करतो. आपल्या सरकारने आता एक नवीन रोजगार मेळ्याची संकल्पना उभी केली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर प्रत्येक मतदारसंघामध्ये आपण हे मोठे मोठे रोजगार मेळे घेणार आहोत की ज्याच्यामध्ये संपूर्ण इंडस्ट्रीचे लोक त्या ठिकाणी असतील. सरकारच्या वतीनं जे ॲप्लिकंट्स आहेत त्यांची सगळी माहिती त्यांना ॲडव्हान्समध्ये उपलब्ध करून दिलेली असेल आणि त्याच ठिकाणी इंटरव्ह्यू घेऊन किंवा आवश्यक असेल ती कारवाई पूर्ण करून त्या मेळ्यामध्येच तरुणांच्या हातामध्ये नियुक्तीपत्र देण्याचं काम या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून आपण याच्यापुढे करण्याचा निर्णय केला आहे. दरम्यान राज्यात येत्या 1 वर्षात 75,000 रोजगार उपलब्ध करून देणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 75,000 तरुणांना या ठिकाणी नोकऱ्या देण्यात येणार आहे आणि महाराष्ट्रातही आम्ही हे ठरवलं आहे की 75,000 तरुणांना या ठिकाणी नोकऱ्या द्यायच्या. त्या संदर्भात आम्ही 18,000 पोलिसांच्या भरतीचं जाहिरात देखील येत्या आठवड्याभरामध्ये काढतो आहोत. मुख्यमंत्र्यांनी इतरही विभाग जे आहेत त्या विभागांना निर्देश दिले आहेत. सगळ्या विभागांच्या जाहिराती काढून मोठ्या प्रमाणात तरुणाईला नोकर भरतीमध्ये प्राधान्य देण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्रात देखील केला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातल्या 10 लाख युवकांना सरकारी नोकरी देण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. पहिल्या टप्प्यात 75,000 युवकांना सरकारी नोकरीचं नियुक्तीपत्र देण्यात आलं. संपूर्ण देशभरात हा कार्यक्रम एकाच वेळी राबवला गेला. मुंबईतल्या रंगशारदा नाट्यगृहात पार पडलेल्या कार्यक्रमात अनेक उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी न्यूज कोऑर्डिनेटर तुषार शेटे यांनी. माझ्यासोबत असे काही 3 निवडक व्यक्ती आहेत ज्यांच्यासाठी ही दिवाळी प्रचंड स्पेशल झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतनं ज्या युवकांना रोजगार दिला जाणार होता त्यापैकी निवडक 75,000 युवकांना आज प्रमाणपत्र दिली गेले, त्यांचा अपॉइंटमेंट लेटर दिले गेलेले आहेत आणि त्यातले महाराष्ट्रातले काही आता परीक्षार्थी किंबहुना उमेदवार आता आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मॅडम, दिवाळीची सुरुवात झाली आणि या पहिल्याच दिवशी ऑफर लेटर मिळाले, सरकारी नोकरी मिळाले, काय भावना येत आहेत? सर, मला सरांच्याकडून आज अपॉइंटमेंट लेटर मिळालं आहे आणि मला आज त्याचा म्हणजे अभिमान वाटते की मला त्यांच्या हस्तेही मिळालेला आहे. आणि मी नेहमी हा प्रयत्न करेल की जे डिपार्टमेंट ऑफ पोस्टची जी मी काही नोकरी करणार आहे त्यात प्रामाणिकपणे मी काम करेल आणि डिपार्टमेंटचं नाव पण रोशन करण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करेल. ये दिवाली आपके लिए बहुत ही स्पेशल बन गई है. हाँ, बहुत स्पेशल है. और जैसे बचपन में हम जब स्कूल जाते थे तो सोचते थे एक एम होता है, उस पढ़ाई का एम होता है, आज वो पूरा हुआ है. आज जॉब मिली है तो वो एम मेरा था, वो मैं कंप्लीट. कौन से डिपार्टमेंट में? मैं इंस्पेक्टर सेलेक्ट हुआ हूँ सेंट्रल एक्साइज में. एक बहुत बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी आ गई आपके ऊपर. और जिस तरह से जैसे अभी मंत्री जी ने कहा कि हम सिर्फ देखते हैं, हमारा इनके पास देखने का एक नज़रिया होता है, अब वो नज़रिया किस तरह से अच्छी तरह से बदलना है वो आपके हाथ में आ गया है. एब्सोल्युटली, हाँ. और उस पर हम लोग काम करेंगे. जैसा जब हम लोग कभी कोई गवर्नमेंट ऑफिस में जाते थे तो हम सोचते थे कि हमारी जो भी क्वेरीज हों, कंप्लेंट्स हों, उसको तुरंत हैंडल किया जाए. तो वैसे ही हम यहाँ पे भी वही चीज़ करेंगे. आपकी क्या फीलिंग्स है? बिल्कुल. और जैसा कि मंत्री जी ने भी हमें कहा कि जैसे भी आप जॉब से पहले जिस तरह से अपने आप को आप सरकारी के तौर पे देखते थे, तो वैसे ही अब देखें कि आप पहले दफ्तर को किस तरह से देखते थे. थोड़ी देर तक आउटसाइडर बन करके उस दफ्तर को देखिए, सीखिए लोगों, क्योंकि हमारा भाव सेवा का रहना चाहिए. तर आपण पाहिलं की हे नवीन सरकारी नोकरीतले कर्मचारी यांना आज प्रमाणपत्र मिळालेलं आहे. त्यांचं जे अपॉइंटमेंट लेटर आहे ते त्यांना आज मिळालेलं आहे आणि आता देशाची एक चांगल्या पद्धतीनं सेवा करण्याचा निश्चय त्यांनी केलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं पंतप्रधान नरेंद्र मोदी जे म्हणत राहतात की मेरा देश बदल रहा है, तर आता खऱ्या अर्थानं देशसेवेमध्ये, सरकारी नोकरीमध्ये तरुणांचा सहभाग वाढलेला आहे. त्यामुळे आपण आता हे नक्कीच म्हणू शकतो की मेरा देश बदल रहा है. कॅमेरा पर्सन प्रवीण शेट्टीसह तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील बेरोजगार तरुणांना 10 लाख नोकऱ्या देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आज 75,000 तरुणांना नियुक्तीपत्राचं वाटप झालं. याचाच एक भाग म्हणून भुसावळ रेल्वे डिव्हिजनमधून 101 रोजगार नियुक्तीपत्र वितरित करण्यात आली आणि शपथ कार्यक्रम पार पडला. भुसावळ रेल मंडल कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तरुणांना त्यांचं नियुक्तीपत्र मिळालं. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रोजगार मेळावा झालेला आहे. याच निमित्ताने भुसावळ मंडलमध्ये 101 लोकांना आज प्रमाणपत्र व त्यांना रोजगार देण्यात आलेला आहे. आपल्यासोबत ज्यांना रोजगार मिळालेला आहे असे काही युवक आहे, युवती आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, मला हे सांगा, हे जे आज तुम्हाला रोजगार मेळाव्यामध्ये तुम्हाला नोकरी वगैरे मिळालेली आहे, आपण कुठून आलेले आहे? मी शेगावरून आहे, बुलढाणा जिल्ह्यामधून आहे आणि आम्हाला मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळमधून स्टाफ अँड वेलफेअर इन्स्पेक्टरसाठी अपॉइंटमेंट लेटर मिळालेलं आहे. आज मी मागील 4-5 वर्षापासून ट्राय करत होतो, पण आता हे जे माननीय पंतप्रधानांनी जे मिशन मोड ठेवलं आहे की आपल्याला 10 लाख लोकांना रोजगार द्यायचा आहे आणि त्यामध्ये मला हा रोजगार मिळालेला आहे. आज आम्ही सर्वजण खूप खुश आहोत, आमचे कुटुंबीय सर्व खुश आहे आणि या पर्वावर मी सर्व नरेंद्र मोदी यांचे हार्दिक धन्यवाद देतो. त्यांनी आम्हा सर्वांना नियुक्ती देऊन सर्व परिवाराच्या चेहऱ्यावर एक खुशी आलेली आहे आणि हास्य उमललेलं आहे. माननीय प्रधानमंत्री मोदी जी का मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करती हूँ कि उन्होंने हमें इस अवसर पर संबोधित किया, हमें इतने सारे लोगों को अपॉइंटमेंट लेटर दिया एक साथ में. यहाँ पे भुसावल में रेलवे सेवा में चयनित होना मेरे लिए एक गौरव की बात है और माननीय प्रधानमंत्री मोदी जी का बहुत बहुत धन्यवाद है कि उन्होंने हम लोग को एक संबोधित किया और नियुक्ति प्रारूप में एक हमें मौका दिया कि हम अपने रेल सेवा के जरिए देश की सेवा कर सकें.
मैं अपने परिवार का, अपने समाज का, अपने देश का, आपको कौन से डिपार्टमेंट सभी का बधाई देना चाहूँ। मेरे को हॉस्पिटल, रेलवे हॉस्पिटल अलॉट हुआ है और मैं जूनियर स्टेनोग्राफर के पद पर कार्य करूंगा। या धनतेरस निमित्त नरेंद्र मोदी यांनी 10 लाख युवकांना रोजगार दिलेला आहे। याबद्दल या युवकांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेले आहे। इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, भुसावळ। रिलायन्स जिओचे चेअरमन आकाश अंबानी यांनी आज नाथद्वारा इथं श्रीनाथजी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर या भागात 5G सेवा सुरू केली। देशातील आघाडीची कंपनी रिलायन्स जिओ श्रीनाथजी मंदिर नाथद्वार इथं 5G नेटवर्क लॉन्च करण्यात आलं। श्रीनाथजी मंदिरातील राजभोग झंझटीला भेट दिल्यानंतर टिळकायत यांचे पुत्र विशाल बावा यांचे आशीर्वाद घेऊन नाथद्वारा शहराकरता 5G लॉन्च करण्यात आलं। भगवान श्रीनाथ जी की कृपा से आज नाथद्वारा में जियो ट्रू 5G की सर्विस के साथ 5G पावर्ड वाईफाई सेवा का शुभ आरंभ हो रहा है। मैं ये मानता हूं कि 5G सबके लिए है, इसलिए हमारी कोशिश है कि दिल्ली, मुंबई, कोलकाता और वाराणसी की तरह देश के कोने कोने तक 5G चालू हो और जियो की ट्रू 5G सर्विस जल्दी चालू हो। श्रीनाथ जी के आशीर्वाद से नाथद्वारा और चेन्नई में भी आज से जियो ट्रू 5G सिटी बन गए हैं। मेरे और मेरे पूरे परिवार से आप सबको बहुत हार्दिक दीपावली की शुभकामनाएं। या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। वेगवान घडामोडींसाठी काही क्षणात पुन्हा भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।